आजच्या आपल्या गणपती बाप्पांच्या रेडी रांगोळीचा रंग एक सुंदर पहाट आणि पसरलेला सोनेरी प्रकाश, श्वेत चकाकी, निळा हर्ष, निळा तरंग अशा दोन्हीही रंगांमध्ये आपण आज गणपती बाप्पांची रेडी रांगोळी केलेली आहे. म्हणजे पहाटेची कोवळी ऊन आणि पहाटेचं तो प्रसन्न वातावरण आपल्या अर्ध्या रांगोळीमध्ये आहे आणि रात्रीची शांतता आणि चांदण्यांचा चमचमाट हा आपल्या अर्ध्या रांगोळीमध्ये आहे. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा. आजच्या या गणपती बाप्पांच्या रेडी रांगोळीचा व्हिडिओ मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी आज या रांगोळीमध्ये 2 रंग म्हणजे पहाटेचं आणि रात्रीचं असं 2 रंगांचं कॉम्बिनेशन करून ही सुंदर रांगोळी बनवलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आज मी मोठी रांगोळी बनवलेली आहे. तर इथे आपल्याला लागणार आहे एक A3 साईज पेपर आणि त्या A3 साईज पेपरवरती गणपती बाप्पांचं चित्र मी आधीच ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला लागणार आहे OHP शीट. तर इथे आपल्याला OHP शीटसुद्धा A3 साईजचीच लागणार आहे आणि ही 175 मायक्रॉन्सची आहे. छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स मी आजच्यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या मैत्रिणींना वाटत असेल की ताई परत परत त्याच गोष्टी का सांगतात. तर माझे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा आपली यूट्यूब फॅमिली आता हळूहळू मोठी होती आहे आणि आपले नवीन जे फॅमिली मेंबर्स आहेत यूट्यूबचे त्यांनासुद्धा कळायला पाहिजे. त्यासाठी मी अजूनही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी इथे सांगत असते. तर आपण जो कागद घेतलेला होता त्यावरती मी आधीच गणपती बाप्पा ड्रॉ करून घेतलेले होते आणि त्यावरती OHP शीट ठेवून मी अपोजिट कॉर्नर्सला मास्किंग टेप लावून घेतलेली आहे. कारण आपलं चित्र व्यवस्थित यायला पाहिजे. आपलं कागद किंवा OHP शीट हलायला नको. कारण यावरती आपल्याला मार्करने ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपलं OHP शीट हलायला नको म्हणून आपल्याला मास्किंग टेप लावणं गरजेचं आहे. आता या पद्धतीने आपल्याला पूर्ण चित्र या पद्धतीने ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला ग्लू घ्यायचा आहे. तर या इथे तुम्ही जर फेविक्रिलचं ग्लू वापरत असाल तर तुम्ही 50-50चा किंवा 60-50चा रेशो घेऊ शकता. म्हणजे 60% ग्लू आणि 40% पाणी. आणि जर फेविकॉल MR वापरत असाल तर त्यात पाणी जरा कमीच घाला आणि ग्लूची क्वांटिटी जास्ती ठेवा. त्यामुळे तुमची रांगोळी पडणार नाही किंवा क्रॅक्स जाणार नाहीत त्याला. तर त्यासाठी तुम्ही ग्लूचं प्रमाण आणि मी कितीही जरी सांगितलं की ग्लूचं प्रमाण 50-60 किंवा 40-60 असं घ्या तरी तुम्हाला चेक करायची पद्धत मी दाखवलेली आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला ग्लू कसा चेक करायचा आहे तुम्ही त्या पद्धतीने ग्लू चेक करून घ्या. तो ग्लू जरा घट्ट असायला हवा. तो एका बाजूला जाऊन गोळा नको व्हायला आणि तो खूप घट्टही नको राहायला. त्यासाठी तुम्ही थोडं प्रमाण त्याचं लावल्यानंतर बघा. तुम्ही इथेही बघू शकता मी आपला ग्लू लावती आहे तर ग्लू कसा दिसत आहे तो. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ग्लूचं प्रमाण घ्या. आणि आता या इथे आपल्याला शेडेड असं रांगोळी घालायची आहे. तर आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही कलर एकत्र आपण टाकू शकतो. या इथे तुम्ही बघू शकता की मी कसं 2 कलर जरी आपल्याला घालायचे आहेत तरी थोडा पिवळा आणि थोडा ऑरेंज असा मिक्स करून घातलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला रंग घालत जायचे आहेत, ग्लू लावत जायचं आहे आणि याला नीट एक्स्ट्रा रांगोळी आपली झटकून काढत
जायची आहे. तर आज आपली रांगोळी जरा मोठी होती, त्यामुळे मी सरळ मोठा न्यूजपेपर टाकला आणि त्यावरती आपली रांगोळी ठेवून ग्लू लावून रांगोळी घातली की नीट छान प्रेस करायचं त्याला आणि तिथल्या तिथे आपल्याला झटकत जायचं आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जी आपली ही वेस्ट रांगोळी असते, तर तुम्ही या रांगोळीचं काय करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मी काय करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्ही काय करता त्या उरलेल्या रांगोळीचं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण अशी आपली रांगोळी खूप निघत असते आणि सगळे रंग एकत्र येतात, त्यामुळे ती रांगोळी आपल्या रंग घालण्याच्या कामात तर येतच नाही. तर ती मिक्स झालेली रांगोळी त्याचं तुम्ही काय करता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर या पद्धतीने आपलं बाहेरचा रंग देऊन झालेला आहे. तोच रंग आपल्याला आतही द्यायचा आहे, पण आधी आता मी बोटाने थोडं स्वच्छ करून घेते आहे आणि पूर्ण रंग आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे जी रांगोळी आपण झटकली ती रांगोळी झटकताना पडते, इकडे तिकडे जाते, तर त्यासाठी आपल्याला बोटाने ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि त्याला सुद्धा इथे तुम्ही बघू शकताय, मला एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई, आम्ही रांगोळी जेव्हा झटकायला जातो तर हा रंग म्हणजे वेगळा रंग दुसऱ्या रांगोळीवर जातो, म्हणजे झटकताना तो रंग मिक्स होतो किंवा काढताना आपण असं झटकलं की वरचा रंग खाली किंवा खालचा रंग वर असा लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता आणि मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्या वेळेला रांगोळी झटकतो त्यावेळेला रंग जर वर खाली असतील तर आपल्याला लगेच आपली शीट उलटी करून घ्यायची आहे. म्हणजे पटकन आपल्याला शीट आडवी करायची नाही आहे आणि आडवं करून झटकायचं नाही आहे, पटकन उलटं करायचं आहे. त्यामुळे आपली रांगोळी खाली पडेल, ती इकडे तिकडे जाणार नाही किंवा दुसऱ्या रांगोळीवर पडणार नाही आणि त्यामुळे आपले रंग खराब होणार नाही. तर तुम्ही ती स्टेप फॉलो करा, म्हणजे तुमचे रंग मिक्स होणार नाही. तर या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप तेच रंग घालणार आहे. पण आपल्याला थोड्या थोड्या भागांमध्ये नीट इथे रंग घालायचा आहे आणि थोड्या थोड्या भागाला ग्लू लावत जायचं आहे आणि आपल्याला ते मिक्स कलर घालत जायचे आहे. इतकी सोपी रांगोळी आहे आजची. जरी ही रांगोळी मोठी असेल तरी खूप सोपी आहे. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पा बनवता येत नसतील, तुमच्याकडे एखादा ड्रॉ केलेला चित्र असेल किंवा कॅलेंडरवर फोटोज येतात किंवा अजून आपल्याकडे असं खूप काही येत असतं, तर ते सुद्धा ठेवून तुम्ही कार्बन पेपरने ट्रेस करून याच पद्धतीची छोटी रांगोळीसुद्धा बनवू शकता. जसं पत्रिकांमध्ये येतं, कधी तो छोटा असतो गणपती, पण जरी कधी मोठा पण येतो तर तुम्ही तो ट्रेस करू शकता. किंवा मग कॅलेंडरमध्ये असलेला गणपती बाप्पांची फोटो तुम्ही कार्बन पेपरनी ट्रेस करू शकता पेपरवरती आणि छोटीशी याच पद्धतीने आणि हेच कलर कॉम्बिनेशन वापरून तुम्ही छोटी रांगोळीसुद्धा तयार करू शकता. तर आता आपलं फर्स्ट लेयर झालेलं आहे आणि फर्स्ट लेयर आपण छान अर्धा तास वाळू दिलेला आहे. आणि या इथे मला थोडं काठावरती डार्क रंग हवा होता, तर मी थोडा ब्राऊन आणि ऑरेंज हा कलर मिक्स करून घेतलेला आहे. आणि आपली रांगोळी एकदम छान दिसावी म्हणून मी त्यामध्ये थोडं सिल्वर कलरचं ग्लिटर मिक्स करून घेते आहे. तर तुम्हाला हे जर सिल्वर कलरचं म्हणजे कुठल्याही रंगाचं ग्लिटर मिक्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा ही स्टेप स्किप केली तरी चालेल. तर या पद्धतीने आता आपण ग्लू लावून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस फॉलो करत जायची आहे. आपल्याला ग्लू लावून आपल्याला रांगोळी घालत जायची आहे आणि या पद्धतीने पार्ट बाय पार्ट आपल्याला रांगोळी घालायची आहे. तर या इथे मी थोडे रंग जे होते ते एकमेकांमध्ये मिक्स करत करत असे घातलेले आहेत. तर इथे तर मी ऑरेंज आणि
ब्राऊन कलर मिक्स केलेला होता, पण त्यानंतर मी साधेच कलर वापरलेले आहे, पिवळा आणि ऑरेंज कलर. पण ब्लू जेव्हा मी केला त्यामध्ये थोडा ब्लू, डार्क ब्लू, लाईट ब्लू असं मिक्स करून अधेमध्ये तोसुद्धा घातलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली रांगोळी तयार झालेली आहे. म्हणजे आपले दोन्ही लेयर झालेले आहेत आणि दोन्हीही लेयर छान वाळल्यानंतर आता आपल्याला बाउंड्री करून घ्यायची आहे. तर इथे मी ॲक्रेलिक कलर वापरते आहे आणि काळा रंग वापरते आहे. इथे तुम्ही पांढरा रंगसुद्धा वापरू शकता किंवा दुसरा जर तुम्हाला कुठला दुसरा रंग आवडत असेल तर तोसुद्धा वापरू शकता. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण बाउंड्रीज करून घ्यायची आहेत. तर आजची ही गणपती बाप्पांची रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये माझे हे व्हिडिओज शेअर करायला विसरू नका. आणि हो, नक्की माझ्या व्हिडिओला हाईप करा. त्यामुळे हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि ज्यांना कोणाला आवड असेल या पद्धतीची रांगोळी बनवायची घरच्या घरी स्वतःच्या हाताने, तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील आणि त्यांनासुद्धा मदत होईल. त्यामुळे हाईप करायलासुद्धा विसरू नका. तर या इथे मी डोळे करून घेते आहे बाप्पाचे. तर ॲक्रेलिकचा पांढरा कलर वापरलेला आहे मी दातालासुद्धा आणि डोळ्यालासुद्धा. आणि मध्ये काळा रंग आणि थोडा त्यामध्ये ब्राऊन कलर असा मिक्स करून घेतलेला आहे आणि एक पांढरा डॉट दिलेला आहे. आणि या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे. आता आपल्याला मुकुट थोडा डेकोरेट करायचा आहे. तर त्यासाठी मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि आपल्याकडे बॉल चेन असते तर ती इथे मी वापरते आहे. जर तुमच्याकडे बॉल चेन नसेल तर तुम्ही या इथे 3D आउटलायनरनी सुद्धा आउटलाईन करू शकता. तीसुद्धा खूप छान दिसते. तर तुम्ही या पद्धतीने बॉल चेनने करा किंवा 3D आउटलायनरने केलं तरी खूप छान दिसेल. आता या इथे मुकुटला अजून छान डेकोरेट करायला मी मधल्या बाजूला आपल्याकडे जे छोटे काच मिळतात ते मी लावलेले आहेत. जर तुमच्याकडे काच नसेल तर तुम्ही इथे छोटे स्टोन्स लावू शकता. आणि इथे मी एका मोत्याचा वापरसुद्धा केलेला आहे. तर तसं तुम्ही काही मोतीसुद्धा इथे लावू शकता. आणि काही थोड्याफार डिझाईन्स मी ॲक्रेलिक कलरने सुद्धा केलेल्या आहेत. तर तुम्हाला वेगवेगळ्या काही डिझाईन्स करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲक्रेलिक कलरने छोट्या डिझाईन्स करू शकता. जर इथे काच नाही लावले तरी तुम्ही ॲक्रेलिक कलरने छोट्या वेगळ्या डिझाईन्स किंवा फूल असं सुद्धा काही बनवू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. तर या पद्धतीने आपली सुंदर बाप्पाची रेडी रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि मी छान फुलांच्या पाकळ्यांनी तिला डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि नवीन माझ्या मैत्रिणी कोणी व्हिडिओज बघत असतील तर त्यांनीसुद्धा आपल्या यूट्यूब फॅमिलीचा भाग व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी आणतच असते माझ्या चॅनलवरती. तर माझे व्हिडिओज पाहत राहा. इथे बघू शकता आपली रांगोळी किती छान चमकती आहे. तर इथे जर तुम्ही ग्लिटर टाकला आणि रांगोळीमध्ये ग्लिटर मिक्स केलं तर इतकी सुंदर ती रांगोळी दिसते. आणि मला ती ओरिजिनलमध्ये बघत असताना इथे तरी मी थोडं तुम्हाला कॅमेरा हलवून दाखवलेला आहे. किती सुंदर दिसती आहे ती. इतकी छान दिसत होती आणि इतकी छान चमकत होती. खूपच सुंदर. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. ही ट्राय केल्यानंतर तुमची रांगोळी कशी बनली हे मला कमेंट करून नक्की सांगा. या इथे मी कॅमेरा हलवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण काय माहिती ते तितकंसं असं दिसलं नाही. पण इतकं सुंदर ते चमकत होतं. खरंच इकडे एका बाजूला शांत अशी रात्र दिसत होती आणि एका बाजूला सुंदर असा सोनेरी प्रकाश पहाटेचा. असं इतकं सुंदर ते दिसत होतं. तर तुम्हीसुद्धा या कलर कॉम्बिनेशनमध्ये ही रांगोळी नक्की ट्राय करा.
आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर शेवट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओज बघत राहा. बाय बाय.